तथागत भगवान बुद्धांचा मानव कल्याणकारी धम्म आणि त्या धम्माचं पालन करणारा बुद्धाचा तिन्ही काळातील श्रावक संघ या तीन रत्नांना वंदन। या तीन रत्नांचं दर्शन तुम्हा आम्हाला आणि या भारत देशाला घडवून ज्यांनी तुमच्या आमच्यावरच नव्हे तर या देशात या संपूर्ण देशावर ज्यांनी उपकार केले असे ते युगंधर युगपुरुष परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या अर्धांगिनी त्यागमाता रमाई यांच्या जीवनकार्याला आणि त्यागाला अभिवादन। 2024च्या या वर्षावासामध्ये त्रिरत्न बुद्धविहार आंबेडाकळी येथे सुरू असलेल्या धम्मपदाच्या वाचनाला आपण प्रारंभ करत आहोत। तर आज धम्मपद गाथा नंबर 112 या गाथेचा अभ्यास आपण करणार आहोत। हे धम्मपद गाथा नंबर 112 कोणतंही धम्मपद असेल तर कुठल्या तरी प्रसंगामुळे काही प्रसंग घडल्यामुळे तथागतांनी जो उपदेश केलेला आहे थोडक्यामध्ये तर ते धम्मपद आहे। तर असंच एकदा भगवान बुद्ध जेतवन विहारामध्ये विहार करीत असताना एक प्रसंग घडला आणि त्या प्रसंगाला अनुसरून तथागत भगवान बुद्धांनी जो उपदेश केला तो धम्मपदाच्या 112व्या गाथेमध्ये समाविष्ट झाला। काय प्रसंग आहे तो आणि काय उपदेश आहे तो हे पाहणं जरा उत्सुकतेचंच आहे। प्रसंग असा घडला की भगवान बुद्ध जेतवन विहारामध्ये विहरत होते आणि त्यावेळी भगवान बुद्धांचं धम्म प्रवचन ऐकून भगवान बुद्धांची धम्मदेशना ऐकून एक व्यक्ती खूप आकर्षित झाला आणि त्याला असं वाटलं त्याने मागचा पुढचा काहीही विचार न करता तो डायरेक्ट प्रवर्जित झाला। त्याने काशाय वस्त्र धारण केले पण काय झालं तो भिक्षू तर झाला परंतु फार काळ तो भिक्षू जीवनामध्ये रमू शकला नाही। त्याचं मन वारंवार गृहस्थी होण्यामध्ये त्याचं मन जात होतं। त्याला असं वाटत होतं की आपण गृहस्थी व्हावं आणि हा विचार जेव्हा त्याच्या डोक्यामध्ये येत होता धम्म प्रवचन ऐकून तथागताला पाहून तथागतांची देशना ऐकून भिक्षू तर झाला परंतु अनेक वेळा त्याच्या डोक्यामध्ये यायचं की आपण आता गृहस्थी व्हावं हे सोडून द्यावं। पण त्यामुळे काय झालं की त्याच्या मनामध्ये भीतीचं काहूर निर्माण झालं। प्रचंड भीती उत्पन्न झाली की अरे मी भिक्षू आहे, मी आता जर गृहस्थ झालो तर मला असा मान सन्मान मिळणार नाही, माझा अपमान होईल का, माझा मान सन्मान होणार नाही। आणि त्या भीतीमुळे त्याला असं वाटायला लागलं की नको आता हे जीवनच नको आहे आणि म्हणून त्याने आपलं जीवन संपवण्याचा निर्धार केला की आपण आता जीवन संपवून टाकू। आणि म्हणून जीवन संपवण्याच्या उद्देशाने त्याने एका भांड्यामध्ये जो साप पडलेला होता त्या सापाच्या भांड्यामध्ये हात घातला जेणेकरून तो साप त्याला चावेल आणि त्या सापाच्या चाव्यामुळे त्याच्या शरीरामध्ये
सापाचं विष पोचेल आणि तो मरण पावेल, या हेतूने त्याने साप असलेल्या भांड्यामध्ये डायरेक्ट हात घातला. काय झालं? त्या सापाने त्याला चावा घेतला नाही. अनेक दिवस त्याने शिलाचं पालन केलेलं आहे. जरी त्याच्या मनामध्ये हा भाव जागत होता की मी गृहस्थी व्हावं, परंतु त्यापूर्वी अनेक दिवस त्याने 10 शिलांचं पालन केलेलं आहे. पानातिपाता, दिन्नदाना, अब्रह्मचर्या, मुसावादा, सुरामेरयमज्ज, विकाल भोजन, नच्चगीतवादित, नाही का, जात रूप रजत आणि उच्चासैना महासैना, ह्या अशा पद्धतीचे 10 शिलं, या 10 शिलांचं तो अत्यंत तंतोतंत असं पालन करत होता. आणि असा हा भिक्षू, ज्याच्या मनामध्ये भीती उत्पन्न झाल्यामुळे त्याला असं वाटायला लागलं की नको हे जीवन, आणि म्हणून त्याने देह त्यागण्याच्या, आत्महत्येच्या विचाराने साप असलेल्या भांड्यामध्ये हात घातला, परंतु त्या सापाने त्याला चावा घेतला नाही. त्यामुळे त्याने दुसरा एक प्रयत्न केला. जीवनामध्ये अनेक कारणांनी जीवन संपवण्याचे प्रयत्न लोक करतात, तसा यानेही केला. दुसरा त्याने प्रयत्न असा केला की त्याने एक धारदार शस्त्र घेतलं, चाकू, आणि त्या चाकूने स्वतःचा गळा कापण्याचा विचार त्याने केला. परंतु ज्याने आयुष्यभर पानातिपाता वीरमणी सिक्खापदं समादियामि, मी जीवाची हिंसा करणार नाही, कोणत्या जीवाची हिंसा करणार नाही, हे सील ज्याने अगदी खूप चांगल्या पद्धतीने पालन केलं होतं, तर कोणत्या जीवाची हत्या करणार नाही हे सील त्याने धारण केलेलं होतं. आता त्याचा जीव हा सुद्धा त्या जे एक जीव आहे ना, आणि म्हणून हत्या करणारा जो असतो, कोणत्याही जीवाला कापणारा असतो, तर त्याचं मन त्यामध्ये असं निर्दय झालेलं असते, म्हणून तर तो कापू शकतो. पण या शिलाचं पालन करणारा व्यक्ती हा दयावान असतो, तो कोणावरही, कोणत्याही प्राण्यावर दया करतो. जर आपल्याला हे शील मजबूत करायचं असेल तर आपल्याला म्हणजे पानातिपाता वीरमणी, म्हणजे मी जीवांची हत्या करणार नाही, तर काय करेल? त्याच्या उलट मी जीवांवर प्रेम करेन. मग जीवांवर प्रेम करणारा तो व्यक्ती जेव्हा स्वतःचा जीव संपवण्याचा प्रयत्न करतो, तर त्याला कोणता जीव घ्यावा असा वाटत नाही, आणि त्यात सुद्धा तो असफल होतो. स्वतःचा म्हणजे यावर चालवण्यामध्ये तो असफल होतो. त्याचं जे चेहरा आहे, त्याचं संपूर्ण जे शरीर आहे, ते शिलाच्या बलाने एक असं वलंकित होते, कारण त्याने शील पालन केलेलं आहे आणि आता तो जीवन संपवण्याच्या मार्गात आहे. त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर अचानक शिलाचे तेज झळकायला लागते. त्याचे शरीर एका विशिष्ट आभामंडळाने वेष्टित झाले आणि त्याचे शरीर प्रीती आणि सुखाच्या आनंदाने भरून गेले. हे अचानक झालं. अचानक त्याच्या शरीरामध्ये प्रीती आणि सुख. प्रीती म्हणजे काय? परमोच्च आनंद असा, नाही का? तर प्रीती आणि सुखाच्या आनंदाने भरून गेले. त्या प्रीतीला स्वतःपासून अलिप्त करून त्याने त्याचे मन अंतर्दृष्टी ज्ञान प्राप्तीकडे वळवले. ते प्रीती आणि सुख एका बाजूला ठेवून त्यानं त्याचं जे मन आहे ते अंतरंगामध्ये डोकावलं, आणि त्याच्या मनाला अंतरंगामध्ये डोकावल्यानंतर काय झालं की अगदी काही वेळामध्येच तो अर्हत पदाला पोचला, जीवनमुक्त झाला, निर्वाण पदाला पोचला. आता हे कसं आपण वारंवार पाहतो आहे की ज्याने निर्धार केलेला आहे पक्का जीवन संपवण्याचा म्हणा, किंवा ज्याचं एनकेन कारणाने
जीवन संपलं. जसं की आपण पाहिलं होतं की एक मुलगी चोराच्याकडे जाते, तिचं जीवन तिथे संपलंच होतं. म्हणजे ज्याचं भविष्य संपलं आहे, आता ज्याचं काहीच उरलं नाही, असे लोक ज्यांच्या मनाचा निर्धार फार पक्का होतो. आणि मग याच्यासुद्धा मनाचा निर्धार पक्का झाला होता की जीवन संपवायचं, परंतु एनकेन प्रकारे त्याचं जीवन संपू शकलं नाही. उलट त्याचं शरीर शिलाच्या तेजाने वलंकित झालं आणि त्याच्यामध्ये प्रीती आणि सुख अचानक निर्माण झालं. आणि मग त्याने आपलं मन त्या प्रीती आणि सुखामधून हटवून आपल्या अंतरंगामध्ये त्यानं आपलं मन डोकावलं आणि तो क्षणामध्ये अर्हत झाला. सगळ्यात मोठी भीती ही मृत्यूची भीती आहे. सगळ्यात मोठी हानी हे मृत्यूची हानी आहे. मग आता मृत्यूचाच भय ज्याला राहिलेला नाही, त्याला जगात कशाचं भय आलं? मृत्यूचाच भय नाही त्याला जगात कशाचं भय आहे? तो निर्भय झालेला आहे. तो जीवनमुक्त झाला आणि अर्हत पदाला पोचला. अर्हत पदाला पोचल्यावर काय झालं की त्याच्या हातामध्ये चाकू होता, गळा कापण्याचा स्वतःचा. तर तो चाकू घेऊन त्याला असं वाटायला लागलं की आपण आता विहारात गेलं पाहिजे. आणि म्हणून तो चाकू घेऊन, त्याला माहीतच नाही त्याच्या हातात जो चाकू आहे तो तसाच राहिला आणि तो विहारात आला. त्याच्या हातामध्ये चाकू आहे, त्या चाकूला तो विसरून गेला. विहारात आला. भिक्षूंनी त्याला विचारलं की भंते, हे काय आहे तुमच्या हातात चाकू? नाही का? भंतेंकडे ते नसते ना. भंतेंना निवडक गोष्टी सोबत वागवण्याच्या मुभा आहेत. त्याच्यामध्ये काय काय आहे? 3 चिवर, 1 भिक्षापात्र, 1 पाण्याचा गडवा, नाही का, सुई धागा, पाणी गाळण्याचं वस्त्र, याशिवाय अन्य काही वस्तू नाहीत. अशा निवडक अशा गोष्टी भिक्षू सोबत ठेवू शकतो, ठेवण्याची मुभा आहे. तर यांच्या हातामध्ये चाकू पाहून भिक्षूंनी विचारलं की भंते तुमच्या हातामध्ये चाकू? तेव्हा त्या भिक्षूने त्यांना सांगितलं, काय सांगितलं की त्याने त्याची संपूर्ण परिस्थिती सांगितली की मी भिक्षू झालो, माझ्या मनात गृहस्थी होण्याचा विचार आला, परंतु परत मी भयभीत झालो की मला पूर्वीसारखं जीवन जगता येणार नाही, सन्मान मिळणार नाही, अपमान होईल का, काही अडचणी येतील का, आणि म्हणून मी जीवन संपवण्याचा प्रयत्न केला, परंतु मी जीवन संपवू शकलो नाही. तर काय संपवलं? मी माझे विकार संपवले, माझ्यातील दृष्ट वासनांना संपवलं, सर्व विकार संपवले आणि मी अर्हत झालो, जीवनमुक्त झालो, असं त्यांनी त्या भंतेंना सांगितलं. माझ्यातला आत्महत्येचा विचार संपून गेला आणि त्यासाठी, त्या आत्महत्या करण्यासाठी हा चाकू माझ्यासोबत माझ्या हातात होता, तो तसाच माझ्यासोबत राहिला. परंतु आता या चाकूने मी माझा गळा कापणार नाही. या चाकूने मी माझा गळा कापण्याऐवजी आता अंतर्दृष्टीच्या ज्ञानरूपी चाकूने माझ्या मनाचे सर्व विकार मी कापेल. या चाकूने मी गळा कापणार होतो, परंतु अंतर्ज्ञानाच्या, अंतर्दृष्टीच्या ज्ञानरूपी चाकूने मी काय कापेल? विकारांना चराचरा कापेल. जे काही विकार आहेत त्या विकारांना चराचरा कापेल आणि विकार मी मुक्त झालेला आहो, नाही का? म्हणजे तो काय करतो आहे? तो आता कुर्बानी करतो आहे. कशाची कुर्बानी करतो आहे? तो कुर्बानी करतो आहे कोणत्या जीवाची नाही, स्वतःच्या जीवाची सुद्धा नाही. तो कुर्बानी करतो, कुर्बान करतो. कशाला? तो कुर्बानी देतो त्या विकारांची,
त्या विकारांना तो चराचरा कापतो। ही अशी कुर्बानी तो भिक्षू करतो आणि अशी विकारांची कुर्बानी करून तो भिक्षू जीवनमुक्त होतो, अर्हत होतो। आणि मग हे असं तो इतर भिक्षूंना सांगतो, पण इतर भिक्षूंचा त्यावर विश्वासच बसत नव्हता आणि म्हणून ते तथागताकडे जातात। तथागताकडे जातात तर त्याचं नाव सांगतात। त्याचं नाव फेमस झालं होतं। मग कोणता भिक्षू? तो सर्पाच्या भांड्यामध्ये हात घालणारा, म्हणजे त्याचं नाव सर्पदास भिक्षू म्हणून पडलं। कोणता भिक्षू? सर्पदास भिक्षू। मग त्या भिक्खू संघाने तथागतांना सांगितलं की भगवान, सर्पदास भिक्षूचे म्हणणे खरे आहे का किंवा खोटे आहे हे जाणून घेण्यासाठी ते बुद्धाकडे गेले आणि बुद्धांना विचारले की भगवान, भिक्षू सर्पदास सांगतो आहे हे खरे आहे का? तो अर्हत झालेला आहे, ही गोष्ट खरी आहे का? चाकूने स्वतःचा गळा कापण्यासाठी प्रयत्न करता करताच तो अर्हत झाला, हे कसं काय आहे इतक्या लवकर? म्हणजे चाकूनं स्वतःचा गळा कापता कापता कोणी व्यक्ती अर्हत होऊ शकतो का? एवढ्या कमी वेळात कोणालाही अर्हत पद प्राप्त करणे शक्य आहे का? यावर भगवान बुद्धाने उत्तर दिलं। काय उत्तर दिलं? तर हेच उत्तर दिलं की जे आपण पाली भाषेतली धम्मपदाची गाथा पाहत आहोत, धम्मपदाची गाथा नंबर 112। तर तथागतांनी तेव्हा हे उत्तर दिलं की यो च वस्स सतं जीवे कुसितो हि न वीर्यो एकाहं जीवितं सेयो वीर्यमारभतो दलहं। तथागतांनी सांगितलं योच वस सतं जीवे कुसितो हीन वीर्यो एकाहं जीवितं सेयो वीर्यमारभतो दलहं। योच वस सतं, यो म्हणजे जो व्यक्ती वस सतं जीवे, 100 वर्ष जीवन जगतो। कसं? कुसितो हीन वीर्यो, हीन वीर्यो म्हणजे उद्योग न करता, आणि कुशितो म्हणजे आळशीपणाने। जो व्यक्ती योच वस्स सतं, जो शतकभर वर्ष जगतो, परंतु कसं जगतो? आळसामध्ये जगतो आणि उद्योग करत नाही, असा जो व्यक्ती असतो, अशा व्यक्तीच्या 100 वर्ष जगण्यापेक्षा एकाहं म्हणजे एक दिवसाचे एकाहं जीवितं सेयो, एक दिवसाचं जीवन सेयो आहे। सेयो म्हणजे श्रेष्ठ। वीर्य मा रभतो दलहं म्हणजे ज्याच्यामध्ये वीर्य आहे, उत्साह आहे। अरभतो म्हणजे जो सतत वाढवतो। काय वाढवतो? आपल्यातील उत्साहाला, आपल्यातील वीर्याला, वीर्य म्हणजेच उत्साह, आपल्यातील उत्साहाला जो सतत वाढवतो त्याला म्हटलेलं आहे वीर्यमारभतो दलहं। दलहं म्हणजे दृढतापूर्वक, जो आपल्यातील उत्साहाला दृढतापूर्वक वाढवतो, अशा व्यक्तीच्या एका क्षणाचं जीवनसुद्धा श्रेष्ठ आहे। जरी आपण 100 वर्ष आळसामध्ये जगत असू, त्यापेक्षा एका क्षणामध्ये सुद्धा माणूस अर्हतपदाला पोहोचतो, नाही का? आणि त्याचं हे उदाहरण आहे। मग भगवान बुद्धांनी भिक्षूंना सांगितलं की भिक्षूंनो, हे शक्य आहे जो कोणी दृढ निश्चयाने व उद्योगाने मनाचा समतोलपणा साधतो। काय साधावं लागेल त्याला? मनाचा समतोलपणा, आणि अंतर्दृष्टीने मनाची शांती प्राप्त करतो, अशा व्यक्तीला अर्हतपद क्षणात प्राप्त करणे कठीण नाही। ज्यावेळी एखादा भिक्षू संक्रमण करीत असेल,
चंक्रमण म्हणजे ध्यानपूर्वक चालणे. भिक्षू चंक्रमण करतात म्हणजे ध्यानपूर्वक चालतात. तर जेव्हा ते चंक्रमण करतात ते नुसतं चालणं नसते, तर ध्यानपूर्वक चालणं असते. आणि ते जेव्हा ध्यानपूर्वक चालत असतात तेव्हा एक पाऊल उचलून आपण दुसरा पाऊल ठेवतो ना, तर दुसरा पाऊल जमिनीवर ठेवण्याच्या आत सुद्धा ध्यानी उद्योगी व्यक्ती, अर्थात ज्याचा शिलाचा पाया मजबूत आहे, ज्याच्या पारमिता व्यवस्थित आहेत, असा व्यक्ती जेव्हा चंक्रमण करतो तेव्हा एक पाऊल ठेवतो आणि दुसरं पाऊल जमिनीवर ठेवण्याच्या आत तो अर्हत पदाला पोचू शकतो. इतक्या कमी वेळात तो श्रेष्ठ जीवन जगू शकतो असं तथागतांनी सांगितलेलं आहे. तर त्याने उचललेले पाऊल जमिनीला टेकण्यापूर्वीच तो अर्हत पद प्राप्त करू शकतो. याचा अर्थ मनुष्य सतत ध्यानात वावरत असेल तर अर्हत पद कधीही कोणत्याही क्षणी प्राप्त होण्याची शक्यता आहे. त्याला ध्यानात राहावं लागेल. हे ध्यान तर सोडा, पण आपण सुद्धा व्यवहारामध्ये घरामध्ये एखाद्या मुलाने जर काही हातचं पाडलं तर आपण त्याला म्हणतो, काही ध्यानावर आहेस की नाही. या व्यवहारातल्या गोष्टीमध्ये आपण म्हणतो की काही ध्यानावर आहेस की नाही, नाही का, काही ध्यानावर आहेस की नाही. पण आपण या ध्यानामध्ये नसतो हे आपल्याला माहीतच नाही. त्याने ते वस्तू पाडली म्हणून त्याला म्हणतो की काही ध्यानावर आहेस की नाही. आणि आपण आपल्यामध्ये जर का कोणी यामध्ये ज्येष्ठ असेल तर तो आपल्याला म्हणेल, अहो तुम्ही ध्यानावर आहात की नाही, नाही का. याचा अर्थ मनुष्य सतत ध्यानात वावरत असेल तर अर्हत पद कधीही कोणत्याही क्षणी प्राप्त होण्याची शक्यता असते असे सांगून भगवंतांनी ही गाथा म्हटली, ज्याचा स्पष्ट अर्थ असा आहे की दृढतापूर्वक उद्योग व ध्यानी असलेल्या व्यक्तीचे एक दिवसाचे जीवन आळशी आणि अनुद्योगी व्यक्तीच्या 100 वर्षाच्या जगण्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. इथे काही शब्दांचा अर्थ आहे, जसं की वीर्य हे एक पारमिता आहे. पारमिता म्हणजे मीच्या पार जाणे, मीला पार करणे. जर आपल्याला पारमितांचा अभ्यास करायचा असेल आपल्या जीवनामध्ये, बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञांमध्ये सांगितलेलं आहे, मी 10 पारमितांचे पालन करील. पण आपल्या समाजामध्ये 22 प्रतिज्ञांमध्ये फक्त ज्या वरच्या काही प्रतिज्ञा आहेत त्या प्रतिज्ञांकडेच अधिक लक्ष आहे. पण मी 10 पारमितांचं पालन करील याकडे मात्र लक्षच नाही. जे आपले आंबेडकरवादी बंधू आहेत त्या 22 प्रतिज्ञांपैकी वरच्या प्रतिज्ञाकडे लक्ष देतात. खाली हे पण सांगितलेलं आहे की मी 10 पारमितांचं पालन करील. तर 10 पारमितांमध्ये एक पारमी सांगितलेली आहे, वीर्य पारमिता. वीर्य म्हणजे उत्साह, हाती घेतलेले काम यक्त किंचितही माघार न घेता ते यशस्वी करणे. आणि बाबासाहेब आंबेडकरांसारख्या बोधिसत्वाने ह्या पारमिता आपल्या जीवनामध्ये खूप चांगल्या पद्धतीने उतरवलेल्या आहेत. त्या पारमितेमध्ये ते पुष्ट झालेले आहेत. आणि म्हणून त्यांनी तर त्यांचा उत्साह आपल्याला किती दिसून येतो की ते म्हणतात की मी माझ्या समाजाला त्यांचे हक्क अधिकार न्याय जर मिळवून देऊ शकलो नाही तर स्वतःला गोळी घालून ठार करेल. आणि त्यासाठी ते अविरत प्रयत्न करतात, अविरत उत्साह. कोणत्याही गोष्टीने त्यांचा उत्साह ढळला नाही. एकामागून एक अनेक संकट त्यांच्या जीवनामध्ये येत गेले. घरातील सदस्य एकामागून एक निघून जात राहिले. शेवटचा सदस्य म्हणजे आपली जीवनसाथी, ती सुद्धा जाते निघून. तरीही त्यांचा जो उत्साह आहे समाजकार्याचा, समाजातील दुःख दैन्य नष्ट करण्याचा, तो त्यांनी ढळू दिला नाही. वीर्य म्हणजे प्रयत्न, कठोर परिश्रम, विशेषतः आध्यात्मिक परिश्रम,
वीर्य म्हणजे प्रज्ञायुक्त कठोर परिश्रम. पहा, वीर्य म्हणजे प्रज्ञायुक्त कठोर परिश्रम. नाही तर परिश्रम म्हटलं की काय सर, आम्ही तर हे पाबर आमच्या किती घाम येते, आम्हाला किती परिश्रम करतो आम्ही, नाही का. प्रज्ञायुक्त कठोर परिश्रम ते परिश्रम नाही, तेही परिश्रम आहेतच, परंतु इथे वीर्य या शब्दाचा अर्थ सांगितला प्रज्ञायुक्त कठोर परिश्रम. इथे वीर्य म्हणजे शारीरिक शक्तीचे प्रदर्शन अभिप्रेत नाही, शारीरिक शक्तीचं प्रदर्शन नाही, तर मानसिक शक्ती किंवा शिलाची शक्ती जी शारीरिक शक्तीपेक्षा श्रेष्ठ समजली जाते. शारीरिक शक्तीपेक्षा शिलाची शक्ती आणि मानसिक शक्ती हे श्रेष्ठ समजलं जाते. आणि हे खरं आहे. बाबासाहेब आंबेडकरांकडे कोणती शक्ती होती? शिलाची शक्ती होती, मानसिक बळ होतं. त्या बळावरच बाबासाहेब आंबेडकरांनी रक्ताचा थेंबही न सांडवता आपल्या या समाजामध्ये केवळ एका जातीमध्ये नाही तर भारतीय समाजामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणला, नाही का. वीर्य म्हणजे चित्तशुद्धीसाठी सतत करण्यात येणारे परिश्रम. सतत उत्साह आहे, चित्ताच्या शुद्धीसाठी सतत परिश्रम करणे म्हणजे वीर्य आहे. बोधिसत्व स्वतःला वीर्य पारमितेत अधिष्ठित करून ती सतत वाढवण्याचा प्रयत्न करीत असतो आणि हाच त्याचा स्वभाव बनलेला असतो. बोधिसत्वाच्या वीर्याबद्दल महाजनक जातकामध्ये उत्तम रीतीने वर्णन केलेले आहे. समुद्रात जहाज भग्न झालेले असते, जातक कथेचं वर्णन आहे या ठिकाणी. समुद्रामध्ये जहाज भग्न झालेलं असते. बोधिसत्व सतत 7 दिवसपर्यंत सुटकेसाठी धडपडत असतो. त्याची सुटका होईपर्यंत तो कधी आस सोडून देत नाही. बऱ्याचदा तो अयशस्वी होतो, परंतु अपयशाला तो यशाची पुढची पायरी समजतो. अपयशाला यशाची पुढची पायरी समजतो. अडथळ्यांनी तो खचून जात नाही, तर दुप्पट उत्साहाने अडथळे आणि धोक्यांवरती मात करण्याचा प्रयत्न करतो. सामान्य माणूस निराश होऊ शकतो. एवढ्या कठीण प्रसंगांना तो तोंड देत असतो. त्याचे सारे लक्ष त्याच्या ध्येयाकडे असते आणि ते ध्येय प्राप्त करेपर्यंत तो कधीही विश्रांती घेत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा विश्रांती घेतली नाही, नाही का. पाय दुखत आहे तर पाय असा दोरीला टांगून त्यांनी अभ्यास केलेला आहे. पहा, उत्साह त्यांनी कधी डगमगू दिला नाही. मार म्हणजे मृत्यूची देवता त्याला उपदेश करतो की तू परिश्रम सोडून दे. जो कोणी वीर्य पारमितेमध्ये पुष्ट होऊन उत्साहाने जीवनमुक्तीचा हा लढा लढत असतो, तर त्याला मार सुद्धा काय म्हणतो, त्याला उपदेश करतो की तू हे परिश्रम सोडून दे. पहा, म्हणजे व्यावहारिक जगतात तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल तर एखादं शेतातलं काम असेल आणि ते तुम्ही करत असाल आणि काम जरा जास्त असेल तर तुमच्यातलाच नकारात्मक विचार जागा होतो. त्याला मार म्हटलं पाहिजे. तो म्हणते की तू हे सोडून दे, फार तू आता तुझ्याकडून होणं शक्य नाही, जाऊ दे म्हणते. तर तो एक प्रकारचा मार असतो. तर त्याला उपदेश करतो की तू हे परिश्रम सोडून दे, ही लढाई सोडून दे. बोधिसत्व माराला अशा प्रसंगी उत्तर देतो काय, हे मार, विकारांशी काम वासनेची लढाई ही पराभवाच्या जीवनापेक्षाही कधीही सन्मानजनक आहे. जणू काय बोधिसत्वाचे शहाणपण, बोधिसत्वाची प्रज्ञा ही नेहमीच दुसऱ्याच्या सेवेकडेच वळलेली असते, पाहतो आपण. आणि म्हणून आपण बाबासाहेब आंबेडकरांना बोधिसत्व म्हणतो. जणू काय बोधिसत्वाची प्रज्ञा ही नेहमीच दुसऱ्याच्या सेवेकडेच वळलेली असते. त्यांच्यात अंतर्भूत असलेल्या शक्तीचा साठा तो स्वतःसाठी तर वापरतोच, पण दुसऱ्यासाठीही त्याचा वापर अवश्य करतो. स्वतःची शक्ती तो स्वतःच्या फायद्यापुरतीच मर्यादित ठेवीत नाही, तर संपूर्ण विश्वाच्या सुखासाठी त्या शक्तीचा वापर करतो. न थांबता न थकता तो सतत दुसऱ्याच्या सुखासाठी कार्यरत असतो व ते करताना कुठल्याही लाभाची किंवा परतफेडीची तो अपेक्षा करीत नाही.
तो सदैव दुसऱ्याच्या भल्याची जास्तीत जास्त काळजी वाहतो. पहा, हे वीर्य पारमितीचं वर्णन बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्माच्या पूर्वीसुद्धा बौद्ध साहित्यामध्ये होतं. आणि मग असा व्यक्ती जर का तो आपल्याला कोणी दिसत असेल तर ते आपण ओळखलं पाहिजे की असा हा व्यक्ती निसंशय बोधिसत्व असला पाहिजे. परंतु त्यासाठी बोधिसत्वाला ओळखण्याची दृष्टीसुद्धा आपल्याकडे असणं आवश्यक आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना आपण सातत्याने वेगवेगळी संबोधने वापरतो. भारतरत्न, विश्वरत्न आपण म्हणतो. परंतु भारतरत्न आजकाल आपण जर पाहिला तर भारतरत्न हा जो पुरस्कार आहे हा शासनाच्या वतीने देण्यात येतो. आणि तो अगदी एखादा खेळ खेळणाऱ्या व्यक्तीला सुद्धा दिला जातो, एखाद्या क्रिकेटरला दिला जातो, एखादं गायन करणाऱ्याला दिला जातो. आणि म्हणून या सगळ्यांपेक्षा बाबासाहेब आंबेडकर श्रेष्ठ ठरतात. म्हणून बाबासाहेब कोण आहेत? बोधिसत्व आहेत. भारतरत्नपेक्षाही आम्ही बाबासाहेब आंबेडकरांना बोधिसत्व बाबासाहेब म्हणून आम्ही ओळखणं शिकलो पाहिजेत की बाबासाहेब हे बोधिसत्व होते. कारण बोधिसत्वाचे लक्षणं काय आहेत ते आम्ही बौद्ध साहित्यामध्ये पाहतो. किती व्यापकता असते. ते आपलं सर्वस्व दान करतात, नाही का? सर्वस्व. ते केवळ स्वतःसाठी झटत नाही, स्वतःच्या विकासासाठी झटत नाही, तर ते सर्व जगाच्या कल्याणासाठी काम करतात. आज बाबासाहेब आंबेडकरांचा हा जो मानवमुक्तीचा लढा आहे हा लढा केवळ भारतात नाही तर भारताच्या बाहेर 7 समुद्रापार सगळ्या देशांमध्ये मानवमुक्तीचे लढे, मुक्तीचा लढा लढवणारा योद्धा म्हणून बाबासाहेबांकडे पाहिल्या जाते. नॉलेज ऑफ स्टॅच्यू म्हणून बाबासाहेबांकडे पाहिल्या जाते. जगभरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहात आणि धूमधडाक्यात साजरी होते. तर ते बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर म्हणून होते. काही ठिकाणी बोधिसत्वाला त्याचे ध्येय प्राप्त करण्यासाठी प्रज्ञेपेक्षाही वीर्य जास्त उपयोगीचे ठरते. जो कोणी व्यक्ती आर्य अष्टांगिक मार्गावर चालण्याचा प्रयत्न करीत असेल त्या व्यक्तीस सम्यक व्यायाम म्हणजे वीर्य अत्यंत उपयोगाचे ठरते. या सम्यक व्यायामाने दृष्ट विकार नष्ट करता येतात. मनात कुशल विचारांची स्थिती निर्माण करून ती कायम विकसित करता येते. संबोधी प्राप्तीच्या 7 अंगामध्ये सप्तबोध्यांगात वीर्य संबोध्यांग हे महत्त्वाचे पार पडते. आपण या आज हे पाहत आहोत की वीर्याने म्हणजे उत्साहाने जो काम करतो तर तो अर्हत होतो. तर हे जे वीर्य आहे, जसं की 10 पारमितेमधली एक पारमिता आहे वीर्य पारमिता, त्याच पद्धतीने ते जे 7 संबोधीचे अंग आहेत, सप्त संबोध्यांग ज्याला म्हटले जाते, तर त्या संबोधीच्या 7 अंगापैकी एक अंगसुद्धा आहे वीर्य. जर वीर्य म्हणजे तुमच्याकडे उत्साह असेल तर उत्साह हा सुद्धा एक बोधीचं अंग आहे. आणि त्यासोबतच 4 प्रकारच्या सिद्धीचे जे साधनं सांगितलेले आहेत, सिद्धीच्या 4 साधनापैकी एक साधन आहे ते म्हणजे वीर्य. आणि त्यानंतर बौद्ध धर्मामध्ये 5 प्रकारचे बल सांगितलेले आहेत. त्या 5 बलापैकी एक बल आहे वीर्य बल. आणि 5 प्रकारचे संवर सांगितलेले आहेत. त्या 5 प्रकारच्या संवरापैकी एक संवर सांगितलेला आहे ते म्हणजे वीर्य संवर. म्हणून वीर्य हा असा अधिकारी आहे जो 9 प्रकारेचे कार्य करीत असतो. वीर्य हे मन विकसित करण्यासाठी कार्य करावे लागणारे अथक परिश्रम आहे. ते हातात असलेले शक्तिमान शस्त्र आहे ज्याच्या उपयोगाने कुठलेही ध्येय प्राप्त करता येते. म्हणूनच बुद्ध म्हणतात, आळशी आणि वीर्यहीन व्यक्तीच्या 100 वर्षाच्या जगण्याहून वीर्ययुक्त व्यक्तीचे 1 दिवसाचे जगणेही श्रेष्ठ आहे. असाच आजच्या या गाथेचा अर्थ आहे. आळसाचा अर्थ काय आहे तर जीवन तर आपणास मिळाले पण त्याचा उपयोग आम्ही करीत नाही. सकाळ झाली तरी आम्ही उठणार नाही आणि रात्र गेली, पहाट झाली, पक्षी पण जागे झाले, तुम्ही
तुम्ही निंदेने म्हणजे निंदा करून ज्यांना पशु म्हणता ते पण उठून झाडांवरती किलबिल करायला लागलेत. झाडेही जागे झालीत, टवटवीत दिसू लागलीत. फुलं सूर्यांच्या शोधात उमलू लागली. फुलं सूर्यांच्या शोधात उमलू लागलीत. सर्व बाजूंनी जीवन सजग झाले. पण आम्ही अजून बिछाण्यावर पडून आहोत. आम्ही उठायला तयार नाही. मग आमच्यात आणि स्मशानात पडून असलेल्या मुर्द्यात काय फरक? आळसाचा अर्थ आहे जीवनात प्राप्त होणाऱ्या संधी गमावणे. पहा, जीवन म्हणजे संधी आहेत. आपल्याला माहीत आहे, आपण बुजुर्ग आहात, तर जीवनामध्ये अनेक प्रकारच्या संधी येतात, पण त्या संधी आपण आळसामुळे गमावतो. पहा, जिथे आपल्यातील ऊर्जा वाहायला हवी, ऊर्जा नाचायला हवी, तिथे आम्ही सुस्त मुर्द्यासारखे पडून आहोत. जिथे दयेचे, मैत्रीचे, करुणेचे तरंग उठायला हवे, तिथे आम्ही उदास बसलेले आहोत. जिथे आपल्या चित्ताचा आरसा चमकायला हवा, जीवनाचे सार्थक व्हायला हवे, तिथे आम्ही स्वस्थ पडून आहोत. एखाद्या कोनाड्यात आपल्या जीवनाला नष्ट करण्यात आपण व्यस्त आहोत. आळसाचा अर्थ आहे जीवन संधी देतो आणि आम्ही गमावतो. जीवन बोलावतो, जीवन खुणावतो, परंतु आम्हाला एकूच येत नाही. जीवन अनेक दिशांनी जागवतो, चिमटे घेतो, उठण्याचे आव्हान करतो, परंतु आम्ही एवढे मठ्ठ की आम्ही जागेवरून हलायला तयार नाही. आळस आहे क्रमिक आत्मघात. पहा, हे किती एकच वाक्य आहे, 3-4 शब्दांचं. आळस हे क्रमिक आत्मघात आहे. आत्मघात म्हणजे काय? स्वतःला संपवणे, स्वतःला मरणे. तर आळस काय आहे? क्रमिक आत्मघात आहे, म्हणजे क्रमाक्रमाने मारणारा आहे. असे क्रमाक्रमाने मरण्यात काय अर्थ? जगायचं असेल तर मशालीसारखे एकदम प्रज्वलित होऊन जगणे श्रेयस्कर. बराच काळ धूर फेकत जगण्यापेक्षा एकदम पेटून विझणे श्रेष्ठ. इथे वीर्याची गरज आहे, हिमतीची गरज आहे. धूर आगीची खबर देत आहे. ती सुखाची आग, आनंदाची आग तुमच्यात विद्यमान आहे, ती पेटवा, असा संदेश बुद्ध या गाथेत देतात. 100 वर्ष आळशी आणि अनुद्यमी राहून जगण्यापेक्षा, मूर्खासारखे जगण्यापेक्षा बुद्धांसारखे, अहर्तासारखे क्षणभर जगणे श्रेष्ठ आहे. बुद्धासारखं क्षणभर, एका क्षणाचीही प्रज्वलित चेतना, एका क्षणाचाही बोध साऱ्या जगाचे रहस्य उकलून सांगू शकतो. सर्व पडदे दूर करू शकतो. जे प्राप्त व्हायला हवे ते एका क्षणात प्राप्त होऊ शकते. फक्त त्वरा करा आणि आपल्यामध्ये वीर्य असायला हवे, उत्साह असायला हवा. आता इथे मशालीचं उदाहरण आलेलं आहे की मशाली एकदम प्रज्वलित करा. त्यावरून आठवलं की आम्हाला 2 मेणबत्त्या नावाचा एक धडा होता आणि त्यामध्ये लेखकाने लिहिलेलं होतं की लेखकाच्या घरामध्ये काय म्हणतो आपण त्याला, सज्जा. त्या सज्जावर म्हणजे घराची साफसफाई सुरू असताना सज्जावर लेखकाला 2 मेणबत्त्या दिसतात. एक मेणबत्ती जळून जीर्ण झालेली होती, म्हणजे पूर्ण जळून, म्हणजे तिचं फक्त आपल्याला समजत होतं की आता इथे मेणबत्ती होती, कारण तिचं फक्त आपण जे मेणबत्ती टेकवतो तर तिचं ती जागा तिथे समजते की इथं मेणबत्ती होती. दुसरी एक मेणबत्ती पडलेली होती, पूर्ण मेणबत्ती होती, कित्येक वर्षापासून ती पडलेली होती, तिला झुरळं लागली होती, कुरतडलेली होती, परंतु ती तशीच होती. लेखकाला त्या 2 मेणबत्त्या दिसल्या तर तेव्हा लेखक म्हणतात ह्या 2 मेणबत्त्या आहेत, एक जळून इतरांना प्रकाश देऊन संपून गेली आणि एक आळसात पडली, कुरतडल्या गेली. तिच्या जगण्याला काय बरं अर्थ आहे? आता ती पेटू शकत नाही. ती जी झुरळामध्ये पडलेली होती
कुरतडल्या गेलेली होती, यावर सगळी माती लागलेली होती, काही मध्ये मध्ये तुकडे पडले होते, पण होती. मग त्या 2 मेणबत्त्यांची आपण जर तुलना केली तर कोणत्या मेणबत्तीचं जगणं श्रेष्ठ आहे? जी स्वतः जळून इतरांना प्रकाश देऊन गेली तिचं जगणं खऱ्या अर्थाने जगणं आहे. तिने क्षणभर का होईना तिचं जगणं हे कमी कालावधीचं होतं, पण त्या कमी कालावधीमध्ये ती प्रकाश देऊन गेली. आणि हिचं जगणं ही अजूनही जिवंत आहे, परंतु ही जिवंत असून मेल्यासारखीच आहे. आणि म्हणून त्यामध्ये शेवटी लिहिलं होतं की स्वतःसाठी जगलास तर मेलास, स्वतःसाठी जगलास तर मेलास, इतरांसाठी जगलास तर जगलास. तर अशा पद्धतीने आपण ही गाथा आज या ठिकाणी पाहिली. ही एक गाथा या ठिकाणी संपली. उद्या 113वी गाथा आपण पाहणार आहोत. आणि उद्याचा विषय आहे सत्य जाणणारा श्रेष्ठ आहे, सत्य जाणणारा श्रेष्ठ आहे. मग तो सत्य जाणणारा कोण आहे? तर उद्याच्या भागामध्ये 113व्या धम्मपदामध्ये सत्य जाणणारी दुसरी तिसरी कोणी नाही, तर सत्य जाणणारी तुम्हाला माहीत असणारी बौद्ध साहित्यामध्ये अत्यंत फेमस असणारी पटाचारा आहे. त्या पटाचाराची गोष्ट उद्याच्या धम्मपदामध्ये आलेली आहे.